नमस्कार. मी राहुल बर्वे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. 2024च्या नोव्हेंबर महिन्यात मला गिरनार पर्वताचे दर्शन घेण्याचा योग आला होता. त्याचेच हे प्रवास वर्णन. बऱ्याच दिवसापासनं मनात गिरनारला जायचं होतं. यूट्यूबवरचे हिमालयन ट्रेकिंगचे व्हिडिओ बघताना एकदा गिरनारची माहिती बघण्यात आली होती. तेव्हापासूनच गिरनारचे उत्तुंग सुळके साथ घालत होते. गिरनारला भारतवर्षातील सर्वात जुना पर्वत म्हणून ओळखले जाते. हिमालयात तपश्चर्या केल्यानंतरही त्याच्या फलप्राप्तीसाठी गिरनार पर्वताच्या दर्शनाला यावंच लागतं असं वाचनात आलं. याच गिरनारवर दत्तगुरूंचे अक्षय निवासस्थान आहे असेही वाचले होते. आमचे सुपुत्र लहान असल्यामुळे होम मिनिस्टरांना नेणं शक्य नव्हतं. 3-4 मित्रांचा ग्रुप जमला, पण बुकिंगपर्यंत मी आणि गणेश दोघंच उरलो. पूर्वीचा ट्रेकिंगचा अनुभव म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी सह्याद्रीतले किल्ले सर करण्याचा अनुभव असल्यामुळे थोडीशी बेफिक्री होती. फेसबुकमध्ये एका ग्रुपमध्ये एका ट्रॅव्हल एजंटची जाहिरात आठवली आणि तडक फोन केला. तो फोन अत्रीजा ट्रॅव्हल्सच्या जोशीबुवांना लागला. त्यांना गिरनार ट्रिप अरेंज करण्याचा खूप अनुभव असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. आता कोण सगळी बुकिंग स्वतः करत बसणार? या आळसामुळे जोशीबुवांवर सगळी जबाबदारी सोपवली आणि त्यांच्या टूरबरोबर जाऊया असं ठरवलं आणि तसेच त्यांना कन्फर्म पण केलं. पण जोशीबुवा ट्रिपचे पैसेच सांगायला तयार नाहीत. शेवटी 7-8 कॉल केल्यानंतर जोशीबुवांनी पैसे सांगितले. माझे आणि गणेशचे सगळे पैसे ट्रान्सफर करून निश्चिंत झालो. ट्रिपला अजून 2.5 महिना होता. पैसे ट्रान्सफर करून ऑफिसच्या कामात बुडून गेलो. बघता बघता नोव्हेंबर महिना आला. मी पुन्हा जोशीबुवांना कॉल केला. सगळं ॲज पर प्लॅन आहे असा त्यांचा SMS आला. अजून 7 दिवस गेले. जोशीबुवांना कॉल केला. हे जोशीबुवा म्हणजे एक वेगळीच वल्ली आहेत. 90% वेळेला ते फोनच उचलत नाहीत. पण प्रत्येक फोननंतर जेवण बनवतोय, बाहेर फिरतोय, ऑफिसमध्ये आहे असे चित्रविचित्र मेसेज करतात, पण परत कॉल कधीच करत नाहीत. ॲज युजल त्यावेळेला पण त्यांनी फोन उचललाच नाही. 2 दिवसांनी म्हणजे ट्रिपला 7 दिवस उरलेले असताना त्यांचा मेसेज आला. परिक्रमेमुळे बुकिंग नाही. त्यात ट्रिपच्या डेट्स त्यांनीच दिलेल्या, पैसेसुद्धा त्यांनीच सांगितलेले, बुकिंग एजंटसुद्धा त्यांचा, तरी पण हा मेसेज. हा माणूस 2.5 महिने झोपलेला की काय असा विचार मनात आला. खूप राग आला. दिवसात खूप वेळेला फोन ट्राय केले, पण आपले जोशीबुवांचे शेवटपर्यंत बाहेर फिरतोय, जेवतोय, जेवण बनवतोय हे चालूच. शेवटी एका मेसेजमधून त्यांनी 1 वीक पोस्टपोन करण्याचा सल्ला दिला. मी आणि गणेशने तो स्वीकारला आणि ऑफिसच्या सुट्ट्या पण ॲडजस्ट केल्या. पण त्यानंतर त्यांनी केलेला ट्रॅव्हल प्लॅन बघून हसू का रडू असे झाले. 4 वेगवेगळे ट्रॅव्हलिंग मोड्स वापरून ते आम्हाला जुनागडला घेऊन जात होते. पुणे ते जुनागड 26-27 तासांचा ट्रॅव्हल प्लॅन होता तो. 3 स्टार हॉटेलच्या ऐवजी 1 स्टार हॉटेल बुक केले होते किंवा करणार होते. ग्रुप ट्रिप म्हणून बुक केलेल्या टूरमध्ये मी आणि गणेश दोघेच होतो. गाईड वगैरे तर राहूच द्या. खूप विचार करून जोशीबुवांना बुकिंग कॅन्सल करायला सांगितले. नंतर महिनाभर फॉलोअप नंतरसुद्धा फारच तुटपुंजी अमाऊंट त्यांनी परत केली. फोनचा रिप्लायला मेसेजचा रतीब चालूच होता. फोन तर कधीच उचलला नाही. नंतर कळले की आधीच्या ट्रिपच्या तारखेला जोशीबुवा स्वतः मात्र परिक्रमेला जाऊन आले होते. आता या माणसाला भोळा म्हणावं, वेडा म्हणावं का फ्रॉड म्हणावं हे मला अजूनही कळलेलं नाही. पण जाऊ दे, असो. आता आमची ट्रिप धोक्यात आली होती. आमच्या सॉफ्टवेअर फील्डमधल्या प्रिन्सिपलप्रमाणे शो मस्ट गो ऑन हे ब्रीद फॉलो करून मेक माय ट्रिपची वेबसाईट उघडली. यूट्यूब आणि ब्लॉगस्पॉटवर रिसर्च सुरू केला. खूप रिसर्च करून शेवटी बुकिंग करून टाकली. फ्लाईट मुंबईहून असल्यामुळे 1 दिवस आधीच मी आणि गणेश मुंबईला गेलो. पुण्याहून मस्त AC शिवनेरीतून प्रवास चालू केला. सुंदर अशा अटल सेतूचे दर्शन घेऊन दादरला पोचलो. खास गणेशच्या आग्रहास्तव सावरकर सदनला भेट दिली. सावरकरांनी वापरलेल्या वेगवेगळ्या वस्तू, त्यांचे वेगवेगळे पुरस्कार बघून आम्ही भारावून गेलो. दादरला राहत असूनही मी या वस्तू पहिल्यांदाच बघत होतो. मग दादर स्पेशल शिवाजी पार्कचा भजीपाव, टिप्सची फ्रँकी,
प्रकाशचा साबुदाणा वडा आणि पियुष खाऊन दोघेही तृप्त झालो आणि तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी पहाटेची फ्लाईट होती. एअर इंडियाची फ्लाईट होती. आता एअर इंडियाही थोडंफार सुधारलंय. फ्लाईट वेळेवर होती. गिरनारचा सगळ्यात जवळचा एअरपोर्ट म्हणजे केशोद. पण केशोदहून कॅब आणि बसेसची कनेक्टिव्हिटी चांगली नाही, म्हणून आम्ही थोडा लांब असलेला पण वेल कनेक्टेड असा राजकोट एअरपोर्ट निवडला होता. फ्लाईटमध्ये दिलेला ब्रेकफास्ट पण चांगला होता. फ्लाईट 8 वाजता हिसार म्हणजेच राजकोट एअरपोर्टला पोचली. एअरपोर्ट तसा छोटाच आहे. नवीन एअरपोर्टचे बांधकाम चालू आहे. एअरपोर्टवरून जुनागडची कॅब केली. हॉटेलकडे प्रस्थान केले. गणेशने आमचा ड्रायव्हर रमेश भाईला ब्रेकफास्टसाठी एखाद्या राजकोट स्पेशल जागी थांबायला सांगितले. रमेश भाईने एका भाजीवाल्याचे वर्णन करायला सुरुवात केली. यहा एक वर्ल्ड फेमस भजीवाला है, वहाँ चलते हैं. 100 किलोमीटर से लोग यहाँ भजी खाने आते हैं, असं त्याने आम्हाला सांगितलं. आम्ही म्हटलं चलो. तो आम्हाला एका छोट्याशा दुकानात घेऊन गेला. अहो, पण छोटं म्हणजे किती छोटं असावं. खरंच 4 टेबलांचं दुकान होतं आणि ती टेबलसुद्धा लस्सीवाला आणि भजीवाला यांच्यामध्ये शेअर्ड होती. पण भज्यांची टेस्ट मस्त होती. 2 प्रकारच्या चटण्या होत्या. दोन्ही सुंदर होत्या. मस्त भजी खाल्ली, लस्सी प्यालो आणि कॅबमध्ये मस्त ताणून दिली. साधारण 11:30-12च्या सुमारास जुनागडमध्ये पोचलो. हॉटेल ST स्टँड समोर होते. हॉटेलमध्ये चेक इन केले आणि ST स्टँडच्या समोरच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये गुजराती थाळी खाल्ली. माझं आवडतं सोसिओ नावाचं कोल्ड्रिंक जुनागडमध्ये सगळ्या दुकानात मिळतं. मस्त थंडगार सोसिओ प्यायलो आणि हॉटेलमध्ये परत आलो. गिरनारच्या चढाईसाठी दुसरा दिवस राखून ठेवला होता, त्यामुळे तो दिवस पूर्ण रिकामा होता. आता काय करावं याच्यावर मी आणि गणेश यांनी खूप विचारविनिमय केला. जुनागडमध्ये पण बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण काय माहीत, आम्ही सोमनाथला जाण्याचं ठरवलं. हॉटेलवाल्याला सांगून कॅब मागवली. साधारण अर्धा पाऊण तासाने एक ग्रे कलरची होंडा सिटी आमच्यासमोर येऊन उभी राहिली. या ट्रिपनंतर मी जुनागडला एक नवीन नाव दिलं आहे, द सिटी ऑफ सायलन्स. त्याचे कारण असे की या शहरातील प्रत्येक लोकल माणूस, मग तो हॉटेलवाला असो, दुकानवाला असो, कॅबवाला असो व रिक्षावाला, अख्खं शहर कायम मावा खात असतं. वेगवेगळ्या प्रकारची पानांची आणि माव्याची असंख्य दुकाने इथे आहेत आणि मग तोंडात कायम हे अमृत असल्यावर बोलणार कसं. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं हॉ अशी एकाच शब्दात मिळतात. होंडाच्या टॅक्सीमध्ये आम्ही बसलो. या कॅबचा ड्रायव्हर एकदम जॉनी लिव्हरचा गुजराती डुप्लिकेट दिसत होता. थोडा हलत हलत तो चालत होता. गणेश माझ्या कानात हळूच म्हणाला, याचा टांगा पलटी दिसतोय. तितक्यात आमच्याच डोक्यात आलं, अरे गुजरात तर ड्राय स्टेट. ड्राय स्टेटमध्ये दिवसा ढवळ्या तरी त्याने घेतलेली नसावी. आणि आम्ही कॅबमध्ये बसलो. कॅब चालू झाली आणि डॅशबोर्डमधून सीट बेल्टचा वॉर्निंग साऊंड यायला लागला आणि जॉनी लिव्हर साहेबांकडनं नो ॲक्शन. आम्हाला कळेच ना हा असं काय करतोय. आम्ही त्याला विचारलं तेव्हा तोंडातलं अमृत सांभाळत तो म्हणाला, सीट बेल्ट कसा लावायचा हेच त्याला माहीत नाही. मी आणि गणेश एकमेकांकडे पाहू लागलो. मनात म्हटलं, साला कहाँ फस गए. जाऊ दे. तो सीट बेल्टचा आवाज बंद केला. सीट बेल्ट कसा लावायचा हे त्याला शिकवलं आणि कॅब पुढे निघाली. चौकात एका सैनिकाचा पुतळा होता. एखादा राजस्थानी शिपाई असावा तसा त्याचा पेहराव होता. आम्ही जॉनी लिव्हरला विचारल्यावर उत्तर आलं, ये कोई शिवाजी महाराज आहे. मी आणि गणेश पोट धरून हसू लागलो. थोड्या वेळाने जॉनी भाईच्या म्हणण्यात आलं की तो नेहमीचा ड्रायव्हर नव्हता. भावाच्या ऐवजी तो आज आला होता. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या 2 वाक्यांनी मिळाली होती. जॉनी भाई गाडी चांगली चालवत होता. गीरच्या विस्तीर्ण जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने तो आम्हाला सोमनाथला घेऊन गेला. सोमनाथ हे पहिल्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. ते एक स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. वेगवेगळ्या आक्रमणकर्त्यांनी 17 वेळा सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करूनही मोठ्या दिमाखात हे मंदिर आज उभे आहे. प्रथमदर्शनी मंदिराची भव्यता पाहून एकदम प्रसन्न वाटलं. सगळी व्यवस्था शासनाने एकदम चोख ठेवली आहे. मोबाईलसाठी लॉकर, सामानांसाठी लॉकर, सिक्युरिटी चेक, सगळं कसं एकदम चोख. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं मंदिर आहे. अशा अतिशय सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही बाणस्तंभ बघायला गेलो. या बाणस्तंभावरील बाण दक्षिण ध्रुवाकडे पॉईंट करतो
आणि जर बाणाच्या टोकापासून एक सरळ रेषा काढली तर बाण आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्ये कुठेही जमीन नाही. 649 BC जेव्हा हे देऊळ पहिल्यांदा बांधलं गेलं असेल तेव्हा हे कसं शोधलं असेल? आपल्या पूर्वजांकडे असलेली प्रगत टेक्नॉलॉजी आता नक्की कुठे लुप्त झाली कोणास ठाऊक. सोमनाथांचे दर्शन घेऊन आम्ही भालका तीर्थला गेलो. तिथे श्रीकृष्णाला पारध्याचा बाण लागला आहे आणि भगवंतांनी जिथे देह ठेवला ते मंदिर बघितले. एकदम प्रसन्न वाटले. आता रात्र व्हायला लागली होती. रस्ता गीरच्या जंगलातून होता आणि सोबत जॉनी साहेब होते. परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मागच्या वेळच्या वर्ल्ड फेमस हॉटेलचा अनुभव असल्यामुळे यावेळी आम्हीच हायवेवरचा एक धाबा निवडला. गीरच्या जंगलात मिट्ट काळोखात धाब्यावर बसून मस्त थंडीत गरमागरम जेवणाची मजाच काही और होती. हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशीची बॅग भरली. दुसरा दिवस परीक्षेचा होता. गिरनारचे उंचच्या उंच सुळके 10,000 पायऱ्या, रोपवे बुक केल्यामुळे 5,000. तरीही खूप चढ असलेल्या या पायऱ्या आपण चढू व उतरू शकू का याबाबत मनात धाकधूक होती. आधी खूप ट्रेकिंग केलेलं असलं तरी मागच्या 7-8 वर्षात फिटनेसची पूर्ण वाट लागली होती. त्यात आमचा गणेश म्हणजे शेतात काम करणारा मजबूत गडी, म्हणजे त्याला तर नक्कीच जमणार. खरं सांगायचं तर थोडं टेन्शन आलं होतं. शेवटी सर्व काही दत्तगुरूंवर सोपवून निद्रेच्या अधीन झालो. झोपण्याआधी भरलेली बॅग 2-2दा चेक केली होती. होम मिनिस्टरनी दिलेली इमर्जन्सीची औषधं, टोपी, पाण्याच्या बाटल्या, ग्लुकॉन-डी हे सर्व काही बॅगेत असल्याची खात्री करून घेतली. आता मात्र गिरनारची उत्तुंग शिखरे साथ घालत होती. सकाळी लवकर उठलो. 6:30 वाजता हॉटेलमधून प्रस्थान केले. आमच्या हॉटेल मालकाला आम्ही गिरनारला जातोय हे माहिती असल्याने त्याने सँडविचेस पार्सल करून ठेवली होती. पर्वतावर प्लॅस्टिक अलाउड नसल्यामुळे स्टील फॉईलमध्ये त्याने पॅकिंग केलं होतं. ST स्टँडसमोरून टमटम पकडून रोपवे स्टेशनकडे निघालो. वातावरणात मस्त थंडी होती. छान धुकं पसरलं होतं. 20-25 मिनिटांनी रोपवे स्टेशनला पोचलो. वीकडे असूनही 50-100 लोक लाईनमध्ये उभी होती. वीकडे म्हणजे शनिवार हो. पण आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं असल्यामुळे आम्हाला छोट्या लाईनमध्ये नेलं गेलं. साधारण 10-15 मिनिटांनी सिक्युरिटी चेक आणि बाकी सोपस्कार पूर्ण झाल्यावर आम्हाला रोपवे कार मिळाली. हा रोपवे आशियामधील सर्वात मोठा रोपवे आहे. 2.3 किलोमीटरचा हा रोपवे 9 पिलर्सवर उभा आहे. रोपवेचे एलिव्हेशन खूप आहे. रोपवे चालू झाला. केबल कारमधून दिसणारं दृश्य अतिशय सुंदर होतं. गिरनार पर्वताभोवती घनदाट जंगल आहे. त्यावरून हा रोपवे जातो. रोपवेमधून खालून जाणारी पायवाटही दिसते. त्यावरून लोक गिरनार पर्वत चढत होती. एकदा मनात आलं आपण पण चढत जायला हवं होतं. इतक्यात रोपवेचा पिलर बदलला आणि एका उभ्या दगडाचा कडा चालू झाला. त्या कडाचा चढ आणि लांबी बघून रोपवेने आलो हेच बरं झालं हा विचार मनात पक्का झाला. गिरनारच्या जंगलात अनेक औषधी वनस्पती आणि जंगली श्वापदसुद्धा आहेत. रोपवेचा स्पीड कमी झाला. रोपवेचं स्टेशन आलं होतं. साधारण रोपवेला खालून वरपर्यंत पोचायला 9 मिनिटं लागतात. रोपवेमधून उतरलो. रोपवे आणि तिथली व्यवस्थासुद्धा अतिशय छान आहे. रोपवेमधून उतरल्यावर समोर बरेच डोलीवाले उभे होते. माणसाच्या वजनानुसार 6 ते 10 हजारच्या आसपास डोलीचे रेट आहेत. आम्ही पुढे निघालो. तिथे जवळच अंबामातेचे मंदिर आहे. हे एक शक्तिपीठ असल्यामुळे त्याच्या दर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सतीदेवीचे हृदय तिथे आकाशातून पडले होते असं म्हटलं जातं. अंबामातेचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराबाहेर पडलो. तिथे पुढच्या चढाईसाठी एक मजबूत काठी भाड्याने घेतली. तिथे बरीच दुकाने आहेत. एका दुकानातून 2 कोल्ड्रिंकचे टीनसुद्धा विकत घेतले आणि बॅगेत ठेवले. या ठिकाणानंतर आता पुढे कुठेच दुकान नाही. आता पुढचा टप्पा होता गुरु गोरक्षनाथ शिखर. हे या पर्वतावरचे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची साधारण 3672 फूट आहे. साधारण 500 पायऱ्या सर करून आम्ही गुरु गोरक्षनाथांच्या शिखरावर पोचलो. गुरु गोरक्षनाथांचे दर्शन घेतले आणि तिथूनच उत्तुंग अशा गुरुशिखराचे आम्हाला दर्शन झाले. अतिशय विहंगम दृश्य होते ते. एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड फिलिंग होतं. गिरनार पर्वतावर महाराष्ट्रातून अनेक प्रवासी आले होते. बरेच ग्रुप दरवर्षी गिरनार पर्वताच्या दर्शनाला येतात. बऱ्याच लोकांशी बोलणं झालं.
त्या दिवशी महाराष्ट्रातील इलेक्शनचा निकाल होता. सगळ्यांचे लक्ष त्यावर पण होतं. 5-1 मिनिटं त्यांच्याशी गप्पा मारत विश्रांती घेऊन पुढे जाण्याचे ठरले. आता प्रवासातील सर्वात कठीण टप्पा चालू होणार होता. साधारण 1000 स्टेप उतार, 800 स्टेप चढ असा गुरुशिखराचा मार्ग होता. इथे रोज घरच्या 35-36 पायऱ्या चढताना कुरकुर करणारे आम्ही शेकड्यांमध्ये पायऱ्या मोजत होतो. दत्तगुरूंचे नामस्मरण करत चालायला सुरुवात केली. अतिशय तीव्र असा उतार आहे आणि तसाच तीव्र चढ आहे. उतार असल्याने आणि हातात मजबूत काठी असल्याने एकदम मजेत 1000 पायऱ्या उतरून गेलो. रस्त्यात अनेक ठिकाणी छोट्या छोट्या थांबायला जागा आहेत. लोक दमून तिथे विश्रांती घेत होती. अनेक वयोवृद्ध आजी आजोबा देखील चालत येत होते. आता 1000 स्टेप्स उतरल्यानंतर 2 रस्ते येतात. एक जातो गुरुशिखरावर आणि दुसरा जातो कमंडलू कुंडाकडे. कमंडलू कुंडाच्या इथे प्रसादाची व्यवस्था आहे. पण आम्ही गुरुशिखराकडे कूच केले. 800 पायऱ्यांचा खडा चढ होता तो. चढ बघूनच मनात धडकी भरली. तेवढ्यात डेब्यू मॅचमध्ये वकार युनिसचा बॉल तोंडावर लागल्यामुळे सचिन तेंडुलकरने उच्चारलेले शब्द आठवले, मैं खेलेगा. तसाच मी पण मनाशी निश्चय केला, मैं उधर तक जाएगा, आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली. ब्रेक घेत घेत 800 पायऱ्या साधारण 20 मिनिटात चढून गेलो. शेवटचा चढ चढून देवळात प्रवेश केला. अतिशय सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आणि पादुका पाहून शरीराचा सगळा क्षीण निघून गेला. त्याची जागा आता प्रसन्नतेने घेतली. मनोभावे दत्तगुरूंचे दर्शन करून देवळातून बाहेर पडलो. एक मोठे मिशनच जरूर पूर्ण केल्यासारखा आनंद झाला होता. घरी व्हिडिओ कॉल केला. कडक ऊन जरी असले तरी थंडगार वारा वाहत होता. हॉटेल मालकाने दिलेली सँडविच आणि कोल्ड्रिंक पिऊन कमंडलू तीर्थाकडे प्रस्थान केले. आत्ताच्या 800 आणि अजून 250 अशा 1050 पायऱ्या उतरून कमंडलू तीर्थाला पोचलो. देवळात दर्शन घेऊन प्रसाद खाल्ला. ढोकळा कढीचा प्रसाद होता. थोडासाच खाल्ला. मनात विचार आला, हा आत्ता खाऊन जर झोप यायला लागली तर परत कसं जाणार. 1200 खड्या पायऱ्यांचा चढ आमची वाट बघत उभा होता. कमंडलू तीर्थाला प्रत्येकाला 1 ग्लास पाणी देतात. ते मी बॉटलमध्ये भरून घेतलं. प्रसाद खाऊन खूप लोक तिथे विश्रांतीसाठी थांबतात. पण तिथले साधू महाराज जागा लहान असल्यामुळे कोणाला फार काळ तिथे थांबू देत नाहीत. हा प्रवासातला बॉटम मोस्ट पॉईंट आहे. परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 1200 खड्या पायऱ्या आमची वाट बघत होत्या. या पायऱ्या चढत चढत परत गोरक्षनाथाच्या शिखरावर आलो. परत येताना थोडी विश्रांती घेतच चढलो. अंबामाता देवळाच्या बाहेर थोडी विश्रांती घेतली. रोपवेचं स्टेशन अगदी समोरच होतं. सकाळचे 11:30 वाजले होते. अख्खा दिवस समोर होता. प्रवासात भेटलेले आजी आजोबा, तब्येत बरी नसताना दर्शनाला आलेली माणसं पाहून रोपवेने येण्याबद्दल मनाला थोडं गिल्टी वाटत होतं. जर रोपवेने आलो नसतो तर मार्गातील अनेक देवळांचे दर्शन घेता आले असते, हा सुद्धा मनात विचार सारखा येत होता. शेवटी मी आणि गणेशने रोपवेने न जाण्याचा निर्णय घेतला. रिटर्न तिकीट असूनही आम्ही रोपवे स्टेशनकडे पाठ फिरवली. आता 5000 तर पायऱ्या होत्या असंच वाटलं आणि सगळ्या उतरायच्याच होत्या असं मनाला पटवून उतरायला सुरुवात केली. उतरताना मजा वाटत होती. साधारण 20-25 मिनिटांनंतर गंगा नदीचं देऊळ आलं. गंगा मातेचे दर्शन घेतल्यानंतर पुजारी बुवांनी मस्त जिलेबी फाफड्याचा प्रसाद दिला. मंदिरात थंडगार अशा सावलीत बसून तो प्रसाद खाल्ला. थंडगार पाणी प्यायलं. बॉटल भरून घेतली आणि प्रवासाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात जैन तीर्थंकर नेमिनाथांचं देऊळ आलं. अतिशय भव्य अशी देवळं आहे ती. नेमिनाथांच्या देवळापर्यंत असलेल्या रस्त्यांवर लोकांची बरीच वर्दळ होती. अनेक डोलीवाले ये जा करत होते. अनेक माणसे चढउतार करत होती. पण या देवळानंतर रस्ता एकदम सुनसान झाला. आमचा प्रवास चालू होता. आता 1:30 वाजले होते. सूर्य आग ओकत होता. अख्खा रस्ता दगडात बांधलेला असल्याने पायऱ्या पण तापलेल्या होत्या. गुजरातच्या या भागात वृक्ष तसे कमीच, पण झुडपं खूप असल्यामुळे सावली मात्र खूप कमी होती. पण आम्ही पण सुसज्ज होतो. शूज, टोपी, पाण्याच्या बाटल्या, ग्लुकॉन-डी, आमच्याकडे सगळं काही होतं. या मार्गावर दर 200 मीटरवर पाणी, लिंबू पाणी विकणारी दुकानं आहेत. या दुकानांचा आम्ही पुरेपूर वापर केला. तसं बघितलं तर रोपवे झाल्यापासून या दुकानांचा बिझनेस खूप कमी झाला आहे. पण या दुकानांशिवाय पायी प्रवास अक्षरशः अशक्य आहे. कदाचित सेवा म्हणूनच ही माणसं दुकान चालवत असावीत.
आता शेवटच्या 1000 पायऱ्या राहिल्या होत्या. पायांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा हा प्रवास होता. एक एक पायरी म्हणजे एक एक शत्रू वाटत होता आणि त्यातच डोक्यावरून वेडावत रोपवे जात होता. जणू काही आम्हाला चिडवतच होता. शेवटी एकदा त्या पायऱ्या संपल्या. कुंगफू पांडा स्टेप्स आर माय बिगेस्ट एनिमी असं का म्हणतो हे त्या दिवशी खरोखरच कळलं. मारुतीचं दर्शन घेऊन ऑटो पकडली. काठ्यांचे डिपॉझिटही परत घेतले नाही, कारण त्यासाठी अजून 20 पायऱ्या चढाव्या आणि उतरायला लागणार होत्या. ऑटोने तडक हॉटेल गाठलं. फ्रेश होऊन मस्त ताणून दिली. हॉटेलमध्ये पोचेपर्यंत साधारण 4:30 वाजले होते. 7-7:30ला जाग आली. आता मात्र कडाळून भूक लागली होती. तसं बघायला गेलं तर सँडविच आणि प्रसाद सोडून दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. आता गुजराती थाळी खाण्याचा तर अतिशय कंटाळा आला होता. बाकी काही ऑप्शन पण दिसत नव्हते. जेव्हा जेव्हा मी अशा सिच्युएशनमध्ये अडकतो तेव्हा मला माझ्या एका जुन्या मित्राची आठवण येते. मुंबई असो, पुणे असो, म्हैसूर असो किंवा लंडन असो, हा मित्र सर्व जागी धावून येतो. मोबाईल उघडला आणि मित्राला साथ घातली आणि 30 मिनिटात डॉमिनोजचा डिलिव्हरी बॉय 2 पिझ्झा घेऊन हजर झाला. मस्त पिझ्झा खाऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पाय आपले अस्तित्व अगदी ओरडून सांगत होते. एक एक पायरी उतरणं किंवा चढणंही कठीण झालं होतं. तरीही मी किंवा गणेश त्या सकाळी जुनागड फिरून आलो. नवीन रिनोव्हेट केलेला अप्पर कोट किल्ला आणि दामोदर कुंडालाही भेट दिली. पाय दुखत होते, पण त्या दुखण्यातही एक वेगळाच आनंद होता. संध्याकाळच्या फ्लाईटने मुंबई आणि कॅबने घर गाठलं. दत्तगुरूंच्या कृपेने आमची ट्रीप निर्विघ्न पार पडली होती. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत. दत्त 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 दिगंबर दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत. नसे जन्म मृत्यू नुरे काही खंत, ना प्रारंभ मध्य नसे काही अंत. दत्त 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 गुरुदेव दत्त. दत्त 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 दिगंबर दत्त. असे दिव्य शांत दिसे भव्यता ही तुझी मूर्तिमंत. नाम घोषात लाभे आम्हा दत्त दत्त, नमन नाम जपमाळ घुमते दिगंत. दत्त 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 गुरुदेव दत्त. दत्त 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 दिगंबर दत्त. दिगंबर दत्त दिगंबर दत्त.